बाळा, आज मी तुझ्याशी थोडं थांबूनच बोलणार आहे. गडबडीत नाही, घाईत तर नाहीच नाही. कारण काही शब्द घाईत ऐकायचे नसतात, ते मन शांत असतानाच ऐकायचे असतात. बाळा, आजचा क्षण जरा वेगळाच आहे. आजची रात्र शांत आहे, चंद्र आकाशात आहे आणि सगळं जग झोपलेलं असताना तुझं मात्र मन जागं आहे. आज पुन्हा एकदा डोळे उघडे आहेत, पण मन थकलेलं आहे. आणि आजही तोच प्रश्न, माझंच आयुष्य असंच का थांबलंय? तर बाळा, तू एकटाच बसलेला आहेस. भोवती शांतता आहे, पण मनात वादळ आहे. कधी नोकरीचा विचार, कधी पैशाची चिंता, तर कधी नात्यामधील पोकळी आणि कधी स्वतःवरचाच राग. तू वर आकाशाकडे पाहतोस. चंद्र खूप शांत आहे, तो कुठेही घाई करत नाही. तरीही तो दररोज पूर्णत्वाकडे जातोय. आणि तेव्हाच त्या शांततेत एक अत्यंत ओळखीचा गंभीर पण प्रेमळ आवाज तुझ्या मनात उमटतो. बाळा, क्षणभर तू दचकतोस. हा आवाज कानाने नाही तर मनाने ऐक. बाळा थांब, बाळा थांब. तुझं मन लगेच म्हणतं, मी किती थांबायचं? मी रोज प्रयत्न करतोय, मी कुणाचं वाईट केलं नाही. आणि तेव्हाच तोच आवाज पुन्हा, अजून वेळ आलेली नाही. बाळा, हे शब्द कठोर नाहीत, हे शब्द शिक्षा नाहीत, हे शब्द दुर्लक्ष नाहीत, हे शब्द आहेत संरक्षणाचे. तुला वाटतं मी उशीर करतोय, पण बाळा, मी तुला तयार करतोय. कारण वेळेआधी मिळालेलं सुख सावरता येत नाही, आणि वेळेवर मिळालेली कृपा आयुष्य बदलते. आज तुझं आयुष्य थांबल्यासारखं वाटते, पण लक्षात ठेव बाळा, बी जमिनीत असताना काहीच दिसत नाही, पण आत खोलवर सगळं घडत असतं. आजचा हा क्षण, हा अंधार, ही शांत रात्र, ही शिक्षा नाही बाळा, ही तुझी तयारी आहे. थांब, घाई करू नकोस. कारण जेव्हा तुझी वेळ येईल ना, तेव्हा कुणीही तुला थांबवू शकणार नाही. बाळा, आत्ताच तू ऐकलेले शब्द अजून तुझ्या मनात घोळत असतील, जे की थांब, अजून वेळ आलेली नाही. हे शब्द ऐकणं सोपं नाही, पण जे समजून घेणं गरजेचं आहे. बाळा, आता जरा स्वतःकडे पहा. डोळे बंद करून नाही, डोळे उघडे ठेवून पहा. तू देवासमोर बसलेला आहेस. हात जोडलेले आहेत, ओठ हलत आहेत, पण मन मात्र तक्रारींनी भरलेलं आहे. तू म्हणतोयस, स्वामी, मी रोज येतो, मी मनापासून प्रार्थना करतो, तरी माझं काहीच का बदलत नाही? बाळा, तुझी प्रार्थना मी ऐकतोय, पण तुझ्या प्रार्थनेत एक गोष्ट कमी आहे, ती म्हणजे शांतता. तू देवाकडे काही मागतोयस, पण मनात मात्र सतत घाई आहे. आजच उत्तर हवं, आजच बदल हवा. पण बाळा, डोळे बंद असले तरी तुझं मन सतत बाहेर पळतंय. उद्याची भीती आहे तुला, कालचं दुःख आणि आजची अस्वस्थता. आणि तेव्हाच मी तुला विचारतोय, बाळा, तू खरंच माझ्यावर विश्वास ठेवलायस का? कारण विश्वास म्हणजे फक्त देवासमोर बसणं नाही,
विश्वास म्हणजे देव गप्प असतानाही शांत राहणं. तुला वाटतंय मी उत्तर देत नाहीये, पण बाळा, मी तुला उत्तर देण्याआधी तुला बदलतोय. तुझ्या आतला जो संयम आहे, तुझी जी सहनशक्ती आहे आणि तुझा जो अहंकाराचं ओझं आहे ना, त्याला मी अगोदर बदलतोय. कारण जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत कृपा सावरता येत नाही. आज तू प्रार्थना करतोयस, पण मन म्हणतंय उद्या काय होणार. बाळा, मी तुला उद्या देणार नाही, मी तुला तू देणार आहे. शांत, स्थिर आणि विश्वासू. म्हणूनच मी तुला पुन्हा सांगतोय की थांब बाळा, अजून वेळ आलेली नाही. हा नकार नाही, हा विलंब नाही, हा आशीर्वाद आहे. आता जरा प्रामाणिकपणे आठव, तुझं आयुष्य कुठे कुठे थांबले ते. कधी खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही, कधी हातात आलेली संधी निसटून गेली, कधी जवळचं नातं दूर झालं आणि कधी सगळं असूनही मन रिकामच राहिलं. बाळा, तुला वाटतंय हे सगळं फक्त तुझ्याच बाबतीत घडतंय, पण जे माझ्या जवळचे आहेत त्यांच्या आयुष्यात आधी थांबा येतोच. कारण मी थांबवतो तेव्हा मी तोडण्यासाठी नाही, मी घडवण्यासाठी थांबवतो. तुला वाटतंय की मी मागे पडलोय, सगळे पुढे निघून गेलेत, पण बाळा, घड्याळातली सुई मागे जाताना दिसते, ती पुढच्या उडीसाठीच असते. तुझं अपयश अपमान नाही, ते संकेत आहेत. ज्या दरवाजातून तू आज जायचा प्रयत्न करतोयस तो दरवाजा बंद आहे, कारण तो तुझ्यासाठी नाही. आणि ज्या दरवाजासाठी तू अजून तयार नाहीस तो मी उघडणारच नाही. म्हणूनच तुझ्या आयुष्यात सगळं थांबल्यासारखं वाटतंय, पण बाळा, मी काहीच थांबवलेलं नाही. मी फक्त वेळेआधी तुटणं टाळतोय. आज जे तुला अपयश वाटतंय ना, उद्या तेच तुला वाचलेलं असेल, उद्या तेच तुला वाचलेलं असणार आहे. म्हणून ऐक, मनाला समजव आणि स्वतःला सांभाळ, कारण मी अजूनही तुझ्या जवळच आहे. कधी कधी तुला असं वाटतंय ना, जसं वेळच अडकल्यासारखी आहे. सकाळ होते, संध्याकाळ होते, दिवस बदलतात, महिने जातात, पण तुझ्या आयुष्यात काहीच पुढे सरकत नाही. घड्याळ चालू आहे, पण तुझं नशीब जणू थांबले. इतर लोक पुढे जाताना दिसतात, कोणी सेटल होते तर कोणी यश मिळवते, आणि तू मात्र त्याच जागेवर उभा आहेस. बाळा, हे पाहून मनात जळजळ होते. स्वतःला प्रश्न पडतो, माझी वेळ कधी येणार. पण ऐक, वेळ कधीच सगळ्यांसाठी सारखी नसते. सूर्य सगळ्यांसाठी उगवतो, पण प्रत्येक बी एकाच वेळी उगवत नाही. घड्याळाची सुई कधी मागे जाते, ती पुढे जाण्यासाठीच. आणि जेव्हा मी तुला थांबवतो तेव्हा मी तुझ्या आयुष्याचा वेग नाही, तुझी दिशा ठरवत असतो. तुला वाटतं मी शांत आहे, पण बाळा, मी आतून सगळं हलवत असतोय. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सगळ्यात जास्त काम करत असतात. म्हणूनच तुला पुन्हा सांगतोय की थांब, तक्रार करू नकोस आणि कुणाशी तुलना करू नकोस. कारण जेव्हा तुझी वेळ चालू होईल ना,
तेव्हा कोणतीही घड्याळाची सुई तिला थांबवू शकणार नाही. आणि तेव्हाच या सगळ्या विचारांच्या गोंधळात एक क्षण असा येतो जिथे मन थोडंसं थांबतं, शब्द कमी होतात, विचार शांत होतात आणि आत कुठेतरी एक ठाम आवाज उमटतो. बाळा, हा आवाज भीतीचा नाही, हा आवाज रागाचा नाही, हा आवाज आहे जो तुला आतून ओळखतो. तू एकदम स्तब्ध होतोस, कारण हा आवाज कानांनीच नाही तर तुझ्या मनाला ऐकू येत असतो. इतका अस्वस्थ का आहेस? इतका अस्वस्थ का आहेस? तुला उत्तर सुचत नाही, कारण प्रश्न अगदी बरोबर ठिकाणी लागलेला असतो. आणि तोच आवाज पुढे म्हणतो, मी तुझ्या जवळच आहे. बाळा, मी दूर कधीच गेलो नव्हतो. तूच स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेला होतास. तुला वाटतं मी गप्प आहे, पण मी गप्प नाही. मी तुला घडवत असतो. जेव्हा तुझे शब्द थांबतात तेव्हाच माझं काम सुरू होत असतं. म्हणूनच उठ, डोळे पुस आणि मनाला सावर, कारण आज जे घडणार आहे ते तुला लगेच दिसणार नाही, पण त्याचा परिणाम तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आणि शेवटी तोच आवाज पुन्हा, बाळा, सगळं माझ्यावर सोड. आता जरा नीट पहा. तुझं आयुष्य फक्त एका ठिकाणी अडकलेलं नाही. नोकरी म्हणशील तर स्थिरता नाही, पैसा येतो पण टिकत नाही, नात्यांमध्ये प्रेम आहे पण समाधानी नाही. सगळं आहे पण तरीही काहीतरी कमी आहे. बाळा, हे बाहेरचं अपयश नाही, हा तुझ्या आतला थकवा आहे. तू रोज हसतोस, पण तो हसणं लोकांसाठी असतं. रात्री मात्र मन स्वतःसाठीच लढतं. कधी स्वतःलाच दोष देतोस, कधी नशिबाला आणि कधी मला. आणि ते मला चालतं बाळा, कारण राग, प्रश्न आणि अश्रू हे सगळं माझ्यापर्यंतच येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मी तुला अनेक ठिकाणी थांबवतो तेव्हा मी तुला अडचणीत टाकत नाही, तर मी तुला एकाच दिशेने वळवतोय. कारण वाटा एकाच वेळी चालल्या तर माणूस हरवतो. तुझं आयुष्य सध्या विस्कळीत वाटतंय, पण बाळा, मी आतून त्याला एकत्र बांधतोय. आज तुला काहीच समजत नाहीये, तेच उद्या तुला सगळ्यात जास्त कळणार आहे. म्हणून सगळं थांबलंय असं समजू नकोस. काही गोष्टी जुळून येण्यासाठी थांबल्या आहेत. आता क्षणभर थांब आणि वेळेकडे पहा. घड्याळाची सुई चालू आहे, हळूहळू आणि शांतपणे. प्रत्येक टिकटिक सोबत एक क्षण निघून जातोय. तुला वाटतं हे क्षण वाया जात आहेत, पण बाळा, कुठलाच क्षण वाया जात नसतो. जसं पाण्याचा थेंब थेंब पडतो आणि दगडात खाच पडते, तसंच वेळ काम करत असते. तू घाई करतोयस कारण तुला शेवट दिसत नाही, पण मला दिसतो. तुला फक्त आज दिसतं आणि मला उद्याचंही दिसतं. म्हणूनच मी वेळेला घाई करू देत नाही आणि तुलाही करू देत नाही. घड्याळाची सुई जरी हळूहळू फिरत असली तरी ती थांबलेली नसते.
आणि तूही थांबलेला नाहीस बाळा. तू फक्त तयारीच्या काळात आहेस. जेव्हा योग्य क्षण येतील तेव्हा वेळच तुझ्यासाठी धावायला लागेल. तोपर्यंत मन शांत ठेव, विश्वास ठेव, कारण वेळ माझ्या हातात आहे आणि तू माझ्या कृपेत आहेस. तुला वाटतं मी तुला थांबवतोय, पण खरं सांगू, मी तुला तयार करतोय. बाहेरचं यश पटकन मिळतं, पण जी आतली ताकद वेळ घेते. आणि बाळा, ज्या माणसाची आतली घडण झाली नाही त्याला बाहेरचं यश सावरता येत नाही. आज मी तुझा संयम तपासतोय, तुझी सहनशक्ती वाढवतोय, तुझ्या अहंकाराला थोडं मऊ करतोय. कारण उद्या जे तुझ्याकडे येणार आहे ते हलकं नाही. तुला वाटतं मी तुला दुर्लक्ष करतोय, पण मी तुझ्या आत जे कुमकुवत आहे ते काढून टाकतोय. आज तुला उत्तर मिळालं नाही, कारण उत्तर देण्याआधी तुला स्थिर करणं गरजेचं होतं. बाळा, मी तुला जे देणार आहे ना ते फक्त तुझं आयुष्यच नाही, ते तुझं स्वभाव बदलणार आहे. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो की जरा थांब, शांत रहा, विश्वास ठेव, कारण तयारी पूर्ण झाली की कृपा आपोआपच चालत येते. आता हळूहळू तुझ्या मनातले जुने क्षण वर येत आहेत. काही शब्द जे बोलायला हवे, काही क्षण किंवा काही शब्द जे बोलायला हवे होते पण बोलले नाहीत, काही निर्णय जे घेतले आणि आयुष्य वेगळ्याच वळणावर गेलं, काही माणसं जी आपलीच होती पण आज दूर आहेत. डोळ्यात पाणी येतं, तू ते थांबवायचा प्रयत्न करतोयस, पण ते थांबतच नाही. आणि बाळा, ते थांबवायची गरजही नाही, कारण हे अश्रू कुमकुवतपणाचे नाहीत, हे अश्रू स्वच्छतेचे आहेत. जे वेदना तू आत दाबून ठेवल्या होत्या त्या आज बाहेर येत आहेत. तू स्वतःलाच दोष देतोयस. मी वेगळं वागायला हवं होतं, मी थोडा थांबायला हवा होतो. पण ऐक बाळा, त्या क्षणी तुला जे जमलं तेवढंच तू करू शकत होतास. मी तुझ्या चुका मोजत बसत नाही, मी तुझ्या शिकवण्याकडे पाहतोय. आज जे आठवते ना ते तुला दुखवायला नाही, ते तुला हलकं करायला येते. म्हणून रड बाळा, मन मोकळं कर, कारण रिकामं झालेलं मनच कृपेला जागा देऊ शकतं. अश्रू थांबतात, श्वास थोडा स्थिर होतो आणि मनावरचं ओझं हलकं होतं. आणि तेव्हाच आत कुठेतरी एक मंद प्रकाश जाणवतो. हा प्रकाश डोळ्यांना दिसत नाही, तो मनाला जाणवतो. जसं अंधारात अचानक दिवा लागावा तसंच काहीसं. बाळा, हा प्रकाश म्हणजेच उत्तर नाही, तर हा प्रकाश म्हणजे दिशा. तुला लगेच सगळं समजत नाही, पण आतून एक गोष्ट ठाम होते की मी एकटा नाही. जे थांबलेलं वाटत होतं ते आता हलतंय असं जाणवेल. छोट्या गोष्टी बदलायला लागतात, विचार थोडे सकारात्मक होतात आणि मन शांत राहायला शिकतं. बाळा, कृपा अशीच येते. ती गाजत नाही, ती चमकत नाही, ती हळूच मनात उतरते. आणि जेव्हा मन तयार होतं तेव्हाच बाहेरचं आयुष्य आपोआप जुळायला लागतं.
आज तुला फक्त हा प्रकाश दिसतोय, उद्या तोच प्रकाश तुला रस्ता दाखवणार आहे. आता ऐक, हा आवाज थोडा ठाम आहे पण तितकाच प्रेमळही. तुला जे वाटत होतं ते सगळं मी पाहिलंय. तुझी वाट पाहणं, तुझा संयम, तुझी शांत लढाई, काहीच वाया गेलेलं नाही. बाळा, लक्षात ठेव, तुझी वेळ आली तर कुणीही तुला अडवू शकणार नाही. जे दरवाजे बंद होते ते आपोआप उघडतील. जे लोक दूर गेले ते कारण समजून देतील. आणि जे थांबलेलं आयुष्य वाटत होतं ते अचानक धावायला लागेल. कारण वेळ माणसाच्या हातात नसते, वेळ माझ्या हातात असते. मी जेव्हा ठरवतो तेव्हा एक क्षणही उशीर होत नाही आणि एक पाऊलही आधी पडत नाही. म्हणूनच बाळा, आज जे घडतंय ना ते अचूक आहे. फक्त विश्वास ठेवायचा आहे. बाकी सगळं मी पाहतो. जरा हा सीन तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. जसे की एक बीज जमिनीत पेरलेलं आहे. वरून पाहिलं तर काहीच नाही, ना त्याचे अंकुर ना हालचाल. माणूस म्हणेल हे बी वाया गेलं. पण बाळा, खरं काम वर नाही, खाली चालू असतं. जमिनीत, मातीच्या आत बी तुटतं, स्वतःचं अस्तित्व सोडतं आणि तेव्हाच नवीन जन्म घेतं. तुलाही तसंच वाटतंय ना? जणू काहीतरी सुटतंय, तुटतंय, जणू जुनं आयुष्य संपतंय. पण ऐक, हे नाश नाही बाळा, ही पेरणी आहे. जे काही तू सोडलंयस, जे काही हरवलंयस असं वाटतंय, ते सगळं पुढच्या वाढीसाठीच आहे. बी जर घाई केल्यास ते कधीच उगवणार नाही. म्हणूनच मी वेळ घेतो. कारण उगवणं फक्त दिसायला सुंदर असते, पण वाढ अदृश्य असते. आणि आज तुझ्या आयुष्यात अदृश्य काम सुरू आहे. आता तुझ्या आत काहीतरी बदललेलं जाणवते. प्रश्न अजून आहेत, पण त्यांची धार कमी झाली आहे. उत्तर मिळालं नाही, पण घाईही राहिलेली नाही. तू परिस्थितीशी लढत नाहीस, तू तिला समजून घेतोयस. बाळा, हार नाही, हा स्वीकार आहे. तुला आता कळतंय, सगळ्या गोष्टी ताबडतोब सुटत नाहीत, पण सगळ्या गोष्टींची वेळ येते. मन स्थिर होते, श्वास खोल होतोय आणि तक्रारीची जागा विश्वास घेतोय. आज तू काही मागत नाही, तू फक्त म्हणतोयस, जे योग्य असेल ते योग्य वेळी घडू दे. आणि बाळा, याच क्षणी मी सर्वात जास्त तुझ्या जवळ असतो. कारण जेव्हा माणूस शांत स्वीकार करतो ना, तेव्हाच कृपा त्याच्यावर विसावत असते. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, अधीरपणा हा फक्त घाई नाही, तो अविश्वासाचा जन्म असतो. जेव्हा तू वारंवार विचारतोस, आता का नाही, माझ्या बाबतीतच का उशीर, तेव्हा तू न कळत माझ्या वेळेवर शंका घेतोयस. बाळा, मी चुकत नाही, मी उशीर करत नाही, मी फक्त अचूक वेळ साधतो. तू अधीर झालास की तू माझ्या हातातली सूत्र स्वतःच्या हातात घ्यायचा प्रयत्न करतोयस.
आणि तेव्हाच मन अस्वस्थ होतं. विश्वास म्हणजे सगळं कळणंच नाही. विश्वास म्हणजे सगळं न कळताही शांत राहणं. आज तू शांत आहेस म्हणून मी तुला हे सांगतोय की घाई करू नकोस आणि कुणाशी तुलना करू नकोस. कारण जे तुझ्यासाठी ठरलेलं आहे ना, ते तुझ्याशिवाय कुणालाही मिळणार नाही. आता तू तसाच उठतोस, तेच काम करतोस, तेच लोक भेटतात, पण आत तुझ्या काहीतरी वेगळं आहे. तू आज तक्रार करत नाहीस. आज प्रश्न कमी आहेत. आज मनात घाई नाही आणि काम करताना मन कुठे पळत नाही. ते वर्तमानात थांबतं. आधी प्रत्येक अडचण डोंगरासारखी वाटायची. आता ती एक पायरी वाटते. बाळा, विश्वास असा दिसत नाही, तो जाणवतो. तू रोज काहीतरी मोठं करत नाहीयेस, पण जे करतोयस ते शांतपणे करतोयस. आणि हाच तो टप्पा आहे जिथे मी काम सुरू करतो. कारण जेव्हा माणूस स्वतःचं काम मनापासून करतो, तेव्हा मी त्याचं पुढचं काम हातात घेतो. आज बाहेर काही बदललेलं नाही, पण तुझ्या आत बदल झालाय. आणि बाळा, हा बदलच उद्या सगळं बदलणार आहे. आता पहा, सगळं इतकं अचानक बदललं नाही, पण लहान बदल सुरू झालेत. विचार हलक्या झालेत, मन गोडस समाधान शोधू लागले आणि दिवसाच्या छोट्या गोष्टी तुला आनंद देऊ लागल्या आहेत. अपूर्व काहीही झालं नाही, पण तुला आता उमगले की मी तुझ्या सोबत आहे आणि सगळं नियोजन आहे. आजची छोटी प्रगती उद्या मोठा बदल बनवेल. तू पाहतोयस ना, थोडक्यातल्या क्षणातही कृपेची चाहूल जाणवते. छोट्या गोष्टी ज्या पूर्वी विसरल्या जात होत्या, आज त्या तुला हसवतायत आणि तुला जाणवते की आयुष्यात एक मार्ग तयार होतोय. ही लहान पायरी आहे बाळा, पण तीच तुला पुढे घेऊन जाईल, जिथे तू थांबण्याची गरज नाही, फक्त चालत राहायचं आहे. आणि नंतर आकाश हलकं गुलाबी होते. थोडा उजेड पसरतोय. सूर्य हळूहळू उगवत आहे. हा नवा दिवस आहे बाळा, आणि त्याच्यासह नवी संधी, नवी ऊर्जा येते. आज तू जिथे अडखळत होतास, तिथे हलका किरण पसरतोय. जणू मला सांगतोय की सगळं नवीन होणार आहे, सगळं नवीन सुरू होणार आहे. अंधाराची रात्र जरी लांब होती, पण दिवसाची सुरुवात येते. तुझं मन जरा हलकं वाटते. तुझ्या अंतर्मनाला एक नवीन विश्वास जागृत होतोय आणि तू जाणवतोयस की सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे. हा सूर्य फक्त बाहेरचा नाही, तो तुझ्या मनातलाही उगवतोय. विश्वासाचा, आशेचा आणि क्रियाशीलतेचा. आणि बाळा, हा क्षण तुला सांगतोय की सुरुवात झाली आहे, पुढे चालत राहा. आणि त्या क्षणी मनात एक ठाम, प्रेमळ आवाज उमटतो, बाळा थांब. हा आवाज गप्प नाही, हा हाक आहे, मार्गदर्शन आहे. तुला वाटतं मी काहीच करत नाही, पण बाळा, मी सर्व काही करत आहे. तू अजून थांबल्यामुळे तुझ्यातील संयम वाढतोय,
तुझ्या अंतर्मनाला प्रकाश वाढतोय. तुझ्या आत्मविश्वासाला जोर मिळतोय. अजून वेळ आलेली नाही. अजून वेळ आलेली नाही. हे शब्द कठोर वाटू नका. हे शब्द शिक्षा नाहीत. हे शब्द आहेत तुझ्या आयुष्यात योग्य क्षण येण्यासाठी तयारीची. जेव्हा वेळ येईल तेव्हा काहीही थांबवू शकणार नाही. कुठलाही अडथळा तुला थांबवू शकणार नाही. आज तू थांबतोयस, पण तू तयार होत आहेस. तुझं मन स्थिर होत आहे. विश्वास वाढतोय आणि मी तुझ्या जवळच आहे. आणि मग सगळ्या विचारांचा गोंधळ हळूहळू शांत होतोय. मन हलकं वाटते आणि हृदयात जरा विश्वास जागृत होतोय. आणि डोळ्यात एक शांत हसू उमटते. बाळा, तू आधी घाईत होतास, अस्वस्थ होतास, पण आता तू स्वीकारतोयस. तुझ्या अंतर्मनात समाधानी आहेस. तुझ्या आत्म्याला विश्रांती मिळाली आहे. जिथे आधी तक्रार होती तिथे आता विश्वास आहे. आणि जिथे भीती होती तिथे आता आशा आहे. हसताना तुला जाणवते मी जवळ आहे. सगळं काही सुरळीत होणार आहे आणि तू तयार आहेस तुमच्या आयुष्याचा पुढचा प्रवास सुरू करण्यासाठी. आणि या क्षणी तुला समजते की थांबणं आणि विश्वास ठेवणं हेच खरे सामर्थ्य आहे. आणि बाळा, सगळं शांत आहे. मन स्थिर आहे. विश्वास जागृत आहे. तू हसतोयस आणि तुला जाणवते की सगळं वेळेवर घडते. सगळं सुरळीत होते आणि तुला काहीच घाई करण्याची गरज नाही. आता मी तुला विचारतोय बाळा, तुझ्या आयुष्यात दत्तांची कृपा झाली आहे का? तुला कधी जाणवलं आहे का? हीच ती वेळ आहे जिथे तू स्वतःला विचारू शकतोस आणि मनात उरलेली शंका निघून जाते. सगळं थांबलं नव्हतं. सगळं जुळत आहे आणि तू तयार आहेस तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. या प्रश्नावर विचार कर. मनाला थोडा वेळ दे आणि लक्षात ठेव बाळा, मी नेहमीच तुझ्या जवळ आहे. आणि बाळा, जर तुला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. तुझ्या प्रत्येक प्रतिक्रिया आणि कमेंटला मला कळवतो, म्हणून हसत राहा. विश्वास ठेवा आणि दत्तांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.